तेही ठिकाण माहीम कोळीवाडा. आणि खऱ्या अर्थाने नगर संपतं म्हणजे हे हा मैदान जर संपला तर पुढे उपनगर चालू होतं. तर म्हणजे मुंबईच्या खऱ्या अर्थाने शेवटचं टोक नगरामधील ते म्हणजे माहीम. सांगतो, हा सांगेल दादा. ह्याला फक्त विचार. इथे इथे नाही ठेवू शकत. इथे ठेवलं तर बरं होईल. काय हे ते टेलिव्हिजन स्क्रीन ना हे हा ठेवायला जमेल का असं म्हणजे बघून बोलायला. हा ठीक आहे चालेल. कोण नाही येणार तर पहिला सामना नक्कीच 5 षटकांचा असेल आणि तदनंतर मात्र दुसऱ्या फेरीतील सामने हे 4 षटकातील असतील. त्याला माहीममधले 2 खेळाडू मात्र अदिना सत्यविनायक कामोटे येथीलच लोकल बॉय भावेश मेहरला आपण पाहू शकता. त्याचबरोबरीने हार्दिक दवणे यासुद्धा इन ॲक्शनमध्ये आपण पाहू शकता. म्हणजे इथलं लोकल इथलेच लहानाचे मोठे याच ग्राउंडवर झालेत, याच विभागात खेळता खेळता ते मोठे झालेत. आज मात्र एका मोठ्या संघामधून मात्र ते माहीमचं प्रतिनिधित्व अदिरा सत्यविनायक कामोटे या संघाकडून करणार आहेत. पाहावं लागेल कशा पद्धतीने त्यांचा खेळ इथे नक्कीच बहरेल. तर नक्कीच प्रथम नाणेफेक जिंकून अदिरा सत्यविनायक कामोटे हा संघ मात्र इथे दाखल झाला क्षेत्ररक्षणासाठी. सलामीचे 2 बॅटर मात्र मैदानात थोड्याच वेळात दाखल होतील. देवेश पारावे आणि त्याचबरोबरीने सुरेश सरोज ही 2 महाराष्ट्राच्या अंडरआर्म क्रिकेट जगतामधील सर्वात यशस्वी सलामीवीर जोडीपैकी एक ओळखली जाते. ती नक्कीच थोड्या वेळात दाखल होईल. एक खूप युवा प्रतिभा असलेला संघ दिसतोय. आकाश गुरव जरी मैदानाच्या बाहेर असले तरी सुद्धा या सामन्यात मला वाटतं ते विश्रांती घेत आहेत आणि युवा पिढीला मात्र इथे संधी देण्याचा ते निर्णय घेत आहेत. खूप दर्जेदार खेळाडू याही संघात आहेत. एक चॅलेंजिंग सामना असणार आहे दोन्ही संघासाठी. नक्कीच काळ्या मातीची खेळपट्टी आहे त्यामुळे नक्कीच इथे गोलंदाजांना नक्कीच सहाय्य ठरणारी, कारण काळ्या मातीची विकेट जर म्हटली तर थोडीशी फिरकीसाठी अनुकूल असते. असं चित्र आपण वेळोवेळी पाहतो. पाहावं लागेल मुंबईच्या त्याचबरोबर महाराष्ट्राच्या क्रिकेट इतिहासामधील एक दर्जेदार गोलंदाज धीरज मात्र दाखल होईल नाही. राहुल आल्यात. बॉलर धीरजच आहे, मला वाटलं राहुलने घेतलंय की काय. धीरज एक दर्जेदार खेळाडू आहेत. म्हणजे मला असं वाटतं की कालच्या स्टेशन वाईज गटामधून कल्याण संघामधून सुद्धा त्यांनी खेळ केला होता. त्यांची एक मुलाखत मी पाहिली होती. कारण कल्याणचं खेळाडूंना व्यावसायिक गटाचा जास्त अनुभव मिळत नसतो, त्यामुळे नक्कीच कल्याण विभागातही जास्तीत जास्त स्पर्धा होणं आणि त्या स्पर्धेतून मोठमोठे खेळाडू निर्माण होत असतात. केपील या स्पर्धेचा नक्कीच उल्लेख करावा लागेल. सामन्याला होते सुरुवात. एकदा जोरदार टाळ्या वाजवून दोन्ही संघांना देऊयात शुभेच्छा. गणपती बाप्पा मॅचला होते सुरुवात. तिला चेंडू असेल, काय फटका खेळला, परंतु तितकाच दर्जेदार क्षेत्ररक्षण, चांगली फेकी. जबरदस्त असा फटका रिव्हर्स अटेम्प्ट केला जातोय पहिल्या चेंडूवर, परंतु सुमित तिथे होते. मॅन फ्रॉम चेक. हॅलो हॅलो.
हॅलो 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 हॅलो. तर पहिल्याच चेंडूवर मात्र धावांचा श्री गणेश आपल्याला पाहायला मिळतोय. हॅलो हॅलो चेक. हॅलो हॅलो. स्ट्राईक एंडला मात्र दिवेश आलेत बॉक्स क्रिकेटच्या इतिहासातील एक सर्वोत्तम खेळाडूपैकी एक, ज्याचा उल्लेख नेहमीच केला जातो. या दरम्यान मात्र एक खूप चांगली रनिंग बिटवीन द विकेट आपल्याला पाहायला मिळते. हॅलो हॅलो. या दरम्यान मात्र वेट अँड वॉच पद्धतीचं क्रिकेट खेळायचं होतं आणि तदनंतर हॅलो हॅलो. हॅलो हॅलो चेक चेक. हॅलो हॅलो चेक. हॅलो हॅलो. तर नक्कीच पहिल्या 4 चेंडूच्या समाप्तीनंतर 4 धावा आपल्याला पाहायला मिळत आहेत. जबरदस्त एफर्ट्स तिथे प्रणय यासकडून पाहायला मिळाले आणि त्यानंतर हार्दिकचं एक चांगला बॅकअप, एक चांगली सुरुवात आपल्याला पाहायला मिळते गोलंदाज धीरज यासकडून. 5वा चेंडू असेल दिवेश यास आणि यावेळी मात्र सुरेख असा कट केलाय, पाहावं लागेल. फलंदाज सुरक्षित असतील, चांगली फेकी जरूर केली होती, परंतु क्विक रनिंग बिटवीन द विकेट आपल्याला पाहायला मिळते. म्हणजे पहिल्या 5 चेंडूवर मात्र धीरजने कोणती मोठी संधी दिली नाही आहे फलंदाजास. चांगली गोलंदाजी आतापर्यंत म्हणावी लागेल. दोन्ही फलंदाजाकडून जोरदार हल्ले देखील होत आहेत, परंतु चांगली फील्ड प्लेसमेंट आणि त्या बरोबरीने एक चांगला टप्पा मात्र इथे हाताळला आहे गोलंदाज धीरजने. ते मात्र चेक केलं जात आहे फलंदाजास. हॅलो हॅलो चेक. या दरम्यान मात्र पुन्हा एकदा खूप सुरेख असा फटका. तिथे मात्र थोडंसं प्रेझेन्स ऑफ माइंड होणं गरजेचं होतं, परंतु खूप जलद गतीने तिथे ऋतिक आलेत. पहिल्या षटकाची होते समाप्ती आणि याही खेळाडूला व्यावसायिक गटाचा एक मोठा अनुभव आहे. आपण रॉयल संघाकडून प्रणित मोरेला गेली कितीतरी वर्ष यशस्वीरित्या ॲज अ गोलंदाज म्हणून पाहिलं आहे, परंतु गेली काही महिने हा देखील एक दर्जेदार खेळाडू मात्र सत्यविनायक कामोठे संघात दाखल झाला आहे. तर एक जबरदस्त सुरुवात मात्र धीरजने पहिल्याचं पॉवर प्लेच्या षटकामध्ये करून दिली आहे. ते मात्र कॅरी ऑन करावा लागेल. 5 षटकांचे मात्र सामने असतील आणि सी सर्कल टाईपमध्ये नक्कीच तुम्हाला धावा येते 30च्या वर न्याव्या लागतील. दोन्ही दर्जेदार फलंदाज आहेत, अनुभवी प्रचंड असा पाठीशी. खेळाला मात्र होते सुरुवात आणि प्रणय टू सुरेश मोक्कर दिवेश. हॅलो हॅलो चेक. या दरम्यान काय जबरदस्त टप्पा हाताळलाय. चेंडू टप्पा पडल्यानंतर थोडासा उसळी घेतलाय आणि कुठे ना कुठे पंचांचा इशारा. एक डिक्लेअर धाव आपल्याला पाहायला मिळते. धावसंख्येत मात्र बदल होतोय, 6शी धावसंख्या. दुसरं षटक मात्र मार्गस्थ आहे. आपण पाहत आहोत श्री गणेश मित्रमंडळ आयोजित श्री गणेश चषक 2026चं हे 6वं पर्व. पुन्हा एकदा समस्त क्रिकेट बांधवांचं, क्रिकेट प्रेक्षकांचं हार्दिक असं स्वागत असेल. एक मोठी झुंज आपल्या भेटीला. या दुसऱ्या दिवसाचा पहिल्या दिवसात फ्लिक करण्याचा प्रयत्न, मिस टायमिंग स्ट्रोक, भावेश तेथे होते, थोडेसे फंबल झाले आणि तदनंतर मात्र चांगलं बॅकअप. 1 धावावर समाधान.
आतापर्यंत 8 चेंडूचा खेळ झाला आहे. एक जबरदस्त हल्ला चढवलं मी तर म्हणेन गोलंदाजाने. कोणती मोठे फटके मारण्याची संधी इथे मात्र प्राप्त करून दिलेली नाही. तिसरा चेंडू, यावेळी मात्र चेंडू गॅपमध्ये असेल का नाही, धीरज तिथे होते आणि धीरज नक्कीच खूप चांगले क्षेत्ररक्षक देखील आहेत. त्यांच्याकडून पहिल्या सेटअपमध्ये चेंडू गॅदर झाला नाही, परंतु एक धाव निर्माण करण्याची संधी दोन्ही फलंदाजाकडे. पहिल्या 3 चेंडूच्या समाप्तीनंतर धावफलकावर आपल्याला धावा पाहायला मिळत आहेत. 8 अशी धावसंख्या पाहायला मिळते. यावेळी सूर्य कसा फटका तिथे पाहायला मिळतोय. श्री गणेश चषक चौकार, एक्स्ट्रा कव्हर लागले. अखेर तो चौकार आलाय. या मोठ्या फटकाची खरं तर गरज होती ओमकार मालाड संघाला. 12शी धावसंख्या धावफलकावर आपण पाहू शकता. दुसरं षटक मार्गस्थ आहे. यावेळी पुन्हा एकदा फ्लिक केलाय, तिथे मात्र पुन्हा एकदा मिसफील्ड पाहायला मिळते. पुन्हा एकदा रिव्हर्स अटेम्प्ट केला जातोय. सुमित तिथे आहेत. या एक धावेनंतर मात्र षटकाची होती समाप्ती. 2 षटकाच्या समाप्तीनंतर ओंकार मालाड संघ बिनगडी बाद 14 या धावसंख्येवर आपल्याला पाहायला मिळतोय. तर तुम्हाला संपूर्ण वर्षभर खूप चांगले वाईब्स मिळतात. त्यामुळे नक्कीच आजच्या या पवित्र दिनानिमित्त सर्वांनीच ओम नमः शिवाय या नामाचा नक्की जप करावा. सामन्याला होते सुरुवात. वळूयात मैदानाकडे. राहुल ठाकूर आलेत. नक्कीच पेण या दूरवरच्या अंतरावरून मात्र ते दाखल होत आहेत. या दरम्यान मात्र अतिरिक्त चेंडू टाकावा लागेल. पहिलाच चेंडू या सामन्यातील, मला वाटतं पहिलीच अतिरिक्त धाव आपल्याला पाहायला मिळते. म्हणजे 2 षटक आपण एक शिस्तबद्ध गोलंदाजी पाहिली. तिसऱ्या षटकात मात्र अतिरिक्त धाव. या दरम्यान कट करण्याचा प्रयत्न, खांदे मोकळे करण्याची संधी होती आणि ते 4 धावा मात्र सुरेशकडून वसूल केल्या जात आहेत. हाफ ट्रॅकर होता आणि बराच असा वेळ बॅकफूटला जाऊन तो कट करण्यासाठी सुरेश यांच्याकडे होता आणि या फटक्याची ते वाटच पाहत होते. वाट पाहिली आणि नक्कीच या चेंडूवर 4 धावांसाठी वाट पाहावी लागली सुरेश यास. त्या 4 धावा आलेल्या आहेत. धावसंख्येचा धावफलक जर पाहिला, 19 रन्स, 119 ऑन दी बोर्ड. म्हणजे पहिल्या 2 षटकावर मात्र संघर्ष करावा लागला या 2 दर्जेदार फलंदाजांना. परंतु राहुलच्या पहिल्याच चेंडूवर हल्ला चढवलाय सुरेश याने. राहुल देखील एक दर्जेदार गोलंदाज आहेत. कमबॅक त्यांनाही करावा लागेल. दोन्ही बॅटर आतापर्यंत सेट झालेत असं म्हणायला काही हरकत नाही.
ओके. या दरम्यान मात्र पुन्हा एकदा जबरदस्त असा फटका सुरेश सरोजच्या बॅट मधून येतोय. बॅक टू बॅक दुसरा चौकार. नक्कीच इथे राहुल थोडेसे दबावत असतील. सुरेशने आत्ता मात्र आपलं खरं रूप दाखवायला सुरुवात केलं आहे. अजून एक येतं वाईट चेंडू. थोडेसे दबाव चौकारांचा या चेंडूवर दिसला. जे पहिल्या 2 चेंडूवर 10 धावा आपल्याला पाहायला मिळत आहेत. धावफलक मोठ्या वेगाने पुढे सरसावतोय. 24 अशी धावसंख्या. या दरम्यान पुन्हा एकदा ऑफस्टिकच्या बाहेर पंच जितेश इथे मात्र सकाळच्या सत्रामध्ये वॉर्मअप करताना या षटका मात्र दिसून येत आहेत. या षटकातील तिसरा चेंडू आणि कुठे ना कुठे चर्चा करण्याची गरज होती. ही स्पर्धा जर पाहिली तर प्रत्येक संघाचा हा पहिला सामना 5 षटकांचा असेल आणि त्यानंतर मात्र दुसऱ्या फेरीचे सामने हे 4 षटकांचे असतील. याची नोंद मात्र समस्त खेळाडूंनी घ्यायची आहे. 1 लाख मोलाची स्पर्धा मात्र आपल्या भेटीला माहीमच्या या स्वामी विवेकानंद क्रीडा नगरीमध्ये. या दरम्यान काय जबरदस्त फटका हाताळलाय सुरेश याने. कोणताही चान्स नाही आहे तिथे कोणत्याही खेळाडूला. चेंडू चांगला होता परंतु फटका त्याहूनही दर्जेदार होता. लाजवाब म्हणजे राहुल द्रविडची आठवण करून देणारा फटका. स्क्वेअर कटचा हा फटका स्वीपर कव्हरच्या दिशेला. क्रिकेट हा खेळच मुळात गॅपचा आहे, टायमिंगचा आहे आणि ते दोन्ही गुण मात्र या फटक्यामध्ये सुरेश सरोजच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळाले. इथे मात्र पुन्हा चेकता त्या दिशेला आणि परिणामी तोच पुन्हा येतोय. बॅक टू बॅक चौथा चौकार. लागोपाठचे 4ही चेंडू चौकार पाहायला मिळत आहेत. 33 अशी धावसंख्या ऑन दी बोर्ड आपल्याला पाहायला मिळतोय. पाहावं लागेल 6 चेंडूवर 6 चौकार मारण्याची संधी इथे मात्र उपलब्ध झाल्या. 3 वाईट चेंडूही मला वाटतं एक महागडं षटक आपण पाहू शकतो मैदानाच्या आतमध्ये. कुठे ना कुठे राहुलला इथे कमबॅक करावा लागेल, उत्तर द्यावं लागेल परंतु थोडंसं कठीण दिसतंय. यावेळी जबरदस्त असा फटका. एकदा सुरेशची बॅटिंग आवडली असेल टाळ्या व्हायला हरकत नाही आहेत. 5 चेंडूवर लागोपाठच्या 5 चौकार आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि त्याच दिशेला म्हणजे बॅकवर्ड पॉइंट आणि स्वीपर कव्हर या 2 दिशेला 5 चौकार वसूल केले आहेत. राहुल कडून जो वेगवान मारा अपेक्षित असतो नेहमी आपण पाहतो त्याला, तो वेगवान मारा मात्र पाहायला मिळत नाहीये. शेवटचा चेंडू असेल, या स्पर्धेचा इतिहास असेल. या चेंडूवर जर चौकार आला नाही, सन्मान देण्याचा प्रयत्न इथे केला जातोय. सुरुवातीला असं वाटलं की सुरेश स्वतःकडे स्ट्राईक घेत आहेत की काय, परंतु येतोय वाईट चेंडू. यावेळी मात्र 6व्या चेंडूवर सुरेशने सन्मान दिलाय आणि स्ट्राईक मात्र या षटकाच्या अंती स्वतःकडे ठेवलंय. आणि मला असं वाटतं की त्यांनी एक स्पोर्ट्समॅन स्पिरिट सुद्धा दाखवले या चेंडूवर चौकार न मारता. नक्कीच क्रिकेटचा इतरे मात्र त्याने सन्मान केलाय. वेल्डन सुरेश. परंतु राहुलच्या या षटकात तब्बल 25 धावा आल्यात. 4 वाईट, 5 चौकार आणि 1 धाव अशा धावा आपल्याला पाहायला मिळाल्या. अतिशय महागडं षटक आपण पाहिलं. गोलंदाजीसाठी मात्र गोलंदाज दाखल झालेत. ध्रुव मात्र आलेत गोलंदाजीसाठी. ते ध्रुवसाठी मात्र थोडंसं चॅलेंजिंग असेल कारण इन्फॉर्म सुरेश मैदानाच्या आतमध्ये आहे आणि इथे मात्र 4थ्या षटकाची सुरुवात देखील वाईडनेस झाली आहे. धावसंख्येचा धावफलक जर पहिला 40 या धावसंख्येवर आपल्याला पाहायला मिळते. प्रथम फलंदाजी करीत असताना ओमकार मालाड संघ एक जबरदस्त अशी सुरुवात आपल्याला पाहायला मिळते. यावेळी मात्र अलगद कट जरूर केलाय थर्डमॅनच्या दिशेला. टप्पा थोडा पुढे होता त्यामुळे कट करण्याची कोणती संधी तिथे नव्हती, परंतु 1 धाव तिथे उपलब्ध होती. जबरदस्त फलंदाजी दोन्ही फलंदाजाकडून. आता मात्र हल्ले चढवले जात आहेत कारण दोन्ही बॅटर आता सेट झालेत. मैदानाच्या दिशेला खेळपट्टीचा खूप चांगला अंदाज त्यांना देखील आलाय.
सकाळच्या सत्रामधील हा मात्र पहिला सामना, मोठी झुंज. यावेळी मात्र पहा अतिरिक्त बाउन्सने बीट केलाय दिवेशसारखा सेड बॅटरला. त्यामुळे नक्कीच एक दर्जेदार चेंडूची हाताळणी इथे ध्रुवकडून आपल्याला पाहायला मिळते. येतोय डॉट बॉल. आणि तदनंतर मात्र पुन्हा एकदा अतिरिक्त धाव आपल्याला पाहायला मिळते. एक युवा गोलंदाज आहे ध्रुव, नक्कीच खूप चांगल्या पद्धतीची ॲक्शन देखील आहे, साईड आर्म ॲक्शन. जर मिडल ऑफ द पिच केला तर नक्कीच फलंदाजीसाठी ते थोडंसं डिफिकल्ट जातं, कारण हाय आर्म ॲक्शन आहे, चांगली हाईट आहे आणि चांगला टर्न देखील त्यांच्याकडे आहे, पाहावं लागेल. यावेळी मात्र आखूड टप्प्याच्या चेंडू आणि ऑफस्टिकच्या बाहेर. हा खरं तर हा परिस्थितीचा दबाव आहे. मागचं षटक जे महागडं ठरलं आणि प्रत्येक गोलंदाजाच्या माइंडमध्ये होतं ना की आता इथून येणारे प्रत्येक चेंडू हे डॉटच गेले पाहिजेत आणि कुठे ना कुठे काहीतरी वेगळं करण्याच्या प्रयत्नात इथे मात्र गोलंदाजाकडून नियंत्रण ठेवलं जात नाही आहेत. येतात बॅक टू बॅक वाईट चेंडू. ध्रुवचा पुढील चेंडू फुलटॉस चेंडू होता, तिथे मात्र धावचीत असतील का? नक्कीच, कारण तिथे धाव घेण्याचा कोणताही इरादा दिवेशकडून नव्हता. सुरेश तिने मात्र बरीच अशी क्रीज सोडली होती आणि ते एक सॉफ्ट डिसमिसल दिवेशच्या स्वरूपात आपल्याला पाहायला मिळते. होते धावचीत, परंतु एक चांगली भागीदारून करून मात्र ही जोडी फोडण्यात गोलंदाजाच नव्हे तर क्षेत्ररक्षकाला मात्र इथे यश लाभतंय. 43 धावांची एक भागीदारी, एक जबरदस्त अशी सुरुवात आपल्याला पाहायला मिळाली. सनी आलेत, नक्कीच हाच तो सनी आहे ज्याने वायकट्टाची स्पर्धा यंदाची गाजवली होती. तो सनी मात्र ओमकार मालाडसारख्या बलाढ्य संघामध्ये दाखल झाला आहे. या दरम्यान ऑफस्टिकच्या बाहेर पंच जितेश आम्हाला कळवत आहेत हा चेंडू देखील वाईड असेल. जी दोन्ही फलंदाजाची जी फलंदाजी बघितली ना तर बॅकवर्ड पॉईंट ते स्वीपर कव्हर या ठिकाणीच झालेली आहे. म्हणजे ऑन साईडला त्यांनी खेळण्याचा प्रयत्न देखील केलेला नाही आहे. तर नक्कीच या मैदानाच्या कोणत्या दिशेला आपल्याला धावा मिळतील याचं एक गणित त्यांच्या डोक्यामध्ये खूप चांगला माइंडसेटने मात्र फलंदाजी करतात. या दरम्यान मात्र जबरदस्त फटका, क्षेत्ररक्षण तिथे सज्ज होतं, त्यामुळे धावा तिथे मिळणार नाही आहेत. येतोय डॉट चेंडू. चौथं षटक मात्र मार्गस्थ आहे. 44 रन्स ऑन दी बोर्ड. 2 चेंडू अद्याप शिल्लक असतील. या दरम्यान मात्र जबरदस्त हिट, धावा मिळणार नाही आहेत. पुन्हा एकदा येतोय डॉट चेंडू. बॉक्स क्रिकेट आहे आणि तिन्ही बाजूला चौकार आहेत, त्यामुळे नक्कीच इथे कितीही तुम्ही धावा जमावल्यात प्रतिस्पर्धी संघाला सुद्धा तितकीच संधी असेल. त्यामुळे प्रत्येक डॉट चेंडू इथे अधिराज सत्यविनायक कामोटे संघात गरजेचा असेल. ध्रुवने मात्र कमबॅक केला आहे आणि असं म्हणता म्हणता अजून एक वाईट चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. 45 रन्स ऑन दी बोर्ड. रोहित शर्माचा जर्सी क्रमांक, त्याची आठवण करून देणारा अंक आपण पाहू शकता. या दरम्यान मात्र त्याच दिशेला ज्या दिशेला त्याने 5 चौकार मारले होते, परंतु चेंडू झाले टॅप. षटकाची होती समाप्ती. 46 अशी धावसंख्या आपल्याला धावफलकावर पाहायला मिळते 4 षटकाच्या समाप्तीनंतर. आणि ती मात्र अंतिम षटक हाताळण्यासाठी धीरज मात्र दाखल होत आहेत, ज्यांनी यशस्वी असं षटक हाताळलं होतं. पहिल्या षटकात पॉवर प्लेचं षटकामध्ये फक्त 5 धावा दिल्या होत्या. म्हणजे पहिल्या 2 षटकं जी आहेत ना ती अधिराज सत्यविनायक कामोटे संघाच्या नावे होती आणि नंतरची मात्र 2 षटकामध्ये ओमकार मालाड संघाने मात्र कुरघोडी केली आहे असं म्हणायला काही हरकत नाही आहे. आता शेवटचे षटक मात्र कोणत्या संघाच्या नावे लागेल याची उत्सुकता असेल. ऑन साईडला मात्र 4 खेळाडू आणि ऑफ साईडच्या दिशेला आपण पाहू शकता 4 खेळाडू आहेत. धीरज ऑन बॉलिंग ट्रॅक. तिथे मात्र भावेश वेगाने आलेत, परंतु चुकीच्या दिशेला थ्रो. धावची तोडण्याची एक नामी संधी चालून आली होती, परंतु संधी हुकल्या. 1 धाव तिथे मात्र परिपूर्ण केली जाते. 47 रन्स ऑन दी बोर्ड. 47 धावसंख्या आपल्याला धावफलकावर पाहायला मिळते. फलंदाज सनी उर्फ बारक्या टोपण नावाने देखील दिवा डोंबिवली परिसर त्याला ओळखत असतो आणि दिवा डोंबिवली संघ वायकट्टा चषक जेव्हा जिंकला होता
त्यामुळे या फलंदाजाची भूमिका जी होती अतिशय महत्त्वपूर्ण राहिली होती. तोच सनीचा हा पॅटर्न फटका होता, परंतु काय जबरदस्त फिल्डिंग केलंय. कौतुक करावं लागेल तिथे प्रणीतचा जबरदस्त एफर्ट्स. नक्कीच 3 धावा वाचवल्यात आपल्या संघासाठी. या एक एक धावांचं जे मार्जिन आहे ते नक्कीच खूप मोठं असेल या सामन्यामध्ये. दरम्यान स्लोवर म्हणूनचा मारा तिथे मात्र बॅटची आउटसाइड एज आणि फलंदाज बाद, परंतु एकदा जोरदार टाळ्या व्हायला हरकत नाहीये. सुरेश मात्र 5 चौकारांनिशी जवळजवळ तब्बल 29 धावा काढून मात्र मैदानाच्या दिशेला परततोय. वेल डन, वेल बॅटिंग सुरेश. काय 5 जबरदस्त फटके आपल्याला पाहायला मिळाले आणि त्याची जागा करण्यासाठी मात्र सोमेश केणी मात्र दाखल झाले आहेत. नक्कीच महाराष्ट्रातील एक ख्यातनाम गोविंदा पथक, आर्यन गोविंदा पथक, या गोविंदा पथकातील एक महत्त्वाचे शिलेदार आणि ओंकार मालाड संघाचे एक महत्त्वाचे शिलेदार गेले काही वर्षात राहिले आहेत. त्या फलंदाजाला आपण पाहू शकता. दरम्यान इथे डायरेक्ट हिट संधी निर्माण करून दिली होती, परंतु एक धाव तिथे परिपूर्ण केली जाते. आणि धीरजने नक्कीच गेल्या काही वर्षामध्ये एक दर्जेदार गोलंदाज अशी ख्याती जी आहे ती मिळवलेली आहे. पहा, कल्याणसारखं विभाग जिथून बॉक्स क्रिकेटपट्टू जास्त घडत नाहीत, तिथे बॉक्स क्रिकेट फार कमी वेळा खेळलं जातं, अशा विभागातून मात्र या खेळाडूने संपूर्ण महाराष्ट्रभर नाव गाजवलंय. तो गोलंदाज धीरज कुठे ना कुठे 50च्या आतमध्ये हा धावफलक रोखण्याचा प्रयत्न असेल. गोलंदाज रीड करतायत. या षटकातील शेवटचे 2 चेंडू असतील. या दरम्यान मात्र फुटवर्क करण्याचा प्रयत्न, लेगस्टिकच्या बाहेर येतोय वाईट चेंडू आणि धावांचं अर्धशतक मात्र धावफलकावर पाहायला मिळते. 50 धावा ऑन दी बोर्ड. ओंकार मालाड संघ या दरम्यान मात्र वेगाने टाकलेला चेंडू, फलंदाज इथे नक्कीच धावचित होतील. वेगाने बीट केलाय आणि त्याच दिशेला मला वाटतं हा फलंदाज सनी खेळत होता आणि कुठे ना कुठे वेग वाढवण्याचा प्रयत्न यशस्वी ठरतोय. गोलंदाज धीरज यासकडून येतोय डॉट चेंडू. 50 धावसंख्या. हे षटक मात्र नक्कीच खूप चांगल्या पद्धतीने हाताळले धीरजाने आणि 50 धावा 5 षटकामध्ये या मैदानावर होऊ शकतात, हा विश्वास मात्र धीरज सत्यविनायक कामोठे संघाला बाळगावा लागेल. शेवटचा चेंडू असेल. पाहावं लागेल. सोमेश इथे मात्र बॅकफुटला गेलेत आणि एकच धाव तिथे पाहायला मिळते आणि पहिलं सत्र मात्र संपुष्टात येते. ओंकार मालाड संघ इथे 51 धावांवर मात्र नक्कीच धावा जमवतोय आणि 52 धावांचा विजयी लक्ष असेल ते धीरज सत्यविनायक कामोठे या संघासमोर. धन्यवाद. जसं दुसऱ्या डावाला सुरुवात होतील तसे माझे साथी समालोचक केदार असल्फा रॉयल वर्सेस RM रेम्बो वडाळा संघ. लागलीच आपण नाणेफेक करण्यासाठी
चा समावेश असलेले हा गट असेल. नक्कीच पाहायला आजचा दिवस खूप मजा येईल. म्हणजे माहीमच्या स्थानिक क्रिकेटपटूंना फार कमी वेळा ही संधी उपलब्ध होत असते आणि ती नक्कीच श्री गणेश मित्रमंडळाच्या माध्यमातून आपल्याला या श्री गणेश चषक 2026च्या माध्यमातून ही स्पर्धा आपल्या भेटीस हिंदुत्वाचं आराध्य दैवत श्री शिवछत्रपती महाराजांच्या जयंतीनिमित्ताचं औचित्य साधून या स्पर्धेचं आयोजन हे मंडळ करीत असतं. येणाऱ्या 19 फेब्रुवारी रोजी मात्र संबंध हिंदू बांधवांनी नक्कीच जल्लोषात शिवजयंती नक्कीच साजरं करण्याचं आवाहन देखील या मंडळाकडून आपणा सर्वांना करण्यात येत आहे. म्हणजे आपले जे सण आहेत प्रमुख सण जसे आपण जल्लोषात साजरे करतो तसेच हा सण देखील आपण जल्लोषात साजरा केला पाहिजे. कारण राजे नसते तर कदाचित आपण हिंदू म्हणून या जगात जन्माला आलोच नसतो. विचार करा, मुघलांनी म्हणजे बाबर यासारख्या क्रूर शासकाच्या राज्यामध्ये जसं मुघलांचं परकीयांचं आक्रमण झालं भारतामध्ये त्यावेळी कुठे ना कुठे हिंदू राजसत्ता राजवटी ज्या होत्या ते संपुष्टात येत होत्या आणि संबंध जो प्रदेश होता तो मुघल साम्राज्याने आपल्या साम्राज्यात दाखल करून घेतला होता. त्यांना फक्त महाराष्ट्र हा जो प्रदेश आहे ना तो जिंकता आला नव्हता पूर्णपणे आणि हाच मोठा अडथळा ठरला आणि तिथून मात्र शिवछत्रपती महाराजांनी ज्या पद्धतीने एक एक मावळ्यांच्या सहाय्याने अखंड हिंदवी स्वराज्याची स्थापना केली आणि तदनंतर मात्र इतर राज्यातील राजांनासुद्धा मुघलांचा प्रतिकार करणं शक्य झालं. तो एक इतिहास आपण पाहिलाच असेल. वळूयात इथे मात्र सामन्याकडे. 53 धावांचं विजयी लक्ष्य असेल. एक माफ करा 52 धावांचं विजयी लक्ष्य असेल. गोलंदाजीसाठी मात्र अरुण दाखल झाल्यात. सलामीचे 2 बॅटर आपण मैदानाच्या आतमध्ये पाहू शकता. ऑन स्ट्राईक ऋतिक आणि त्यांच्या विपक्ष असेल नॉन स्ट्राईकर आणि फलंदाज सुमित. पॉवर प्लेचं पहिलं षटक. फायदा इथे उचलावा लागेल दोन्ही बॅटरना कारण थोडंसं चॅलेंजिंग टोटल आहे. या दरम्यान मात्र पहिलाच चेंडू इथे मात्र वाईट चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. अरुण यादव हा एक ख्यातनाम खेळाडू आहे मुंबईच्या बॉक्स क्रिकेट इतिहासामधील. अरुणला आपण माहीमचा महाराज या चषकामध्ये पाहिलं. काय जबरदस्त गोलंदाजी हाताळली होती अरुण याने आणि छोट्या छोट्या धावसंख्येला सुद्धा डिफेंड करण्यामध्ये यावेळी काय जबरदस्त फटका हाताळलाय. मुंबई बॉक्स क्रिकेटची ओळख स्वीपचा फटका इथे मात्र रोहितच्या दोन्ही हातामधून वसूल केला जात आहे. कोणतंही उत्तर नव्हतं क्षेत्ररक्षकाकडे आणि एक बैठक मारतो ना जमिनीलगत कार्पेट फटका. देर इज अ नो चान्स टू एनी फिल्डर. येतोय महत्त्वपूर्ण चौकार. एक जोरदार हल्ला पहिल्या चेंडूवर. यावेळी मात्र कट करण्याचा प्रयत्न. अजून एक डिक्लेअर धाव आपल्याला पाहायला मिळते. सुरुवात तर चांगली झाली पहिल्या 2 चेंडूच्या समाप्तीनंतर कारण जवळजवळ 10 धावांचा टार्गेट. एक छोटंसं माइंडसेट कुठे ना कुठे अधिराज सत्यविनायक कामोठे संघाला आपल्या डोक्यामध्ये ठेवावं लागेल. कॅल्क्युलेशन क्रिकेट अतिशय महत्त्वाचं आहे. सहाशी धावसंख्या. यानंतर मात्र चौकाराचा दबाव कुठं ना कुठे अरुणवर दिसतोय. येतोय अजून अतिरिक्त धाव. धावसंख्येचा धावफलक जर पाहिला तर 6 धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. माफ करा 7 धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. पहिल्या 2 चेंडूच्या समाप्तीनंतर आकाश गुरवचा अनुभवाची कमतरता नक्कीच या सामन्यामध्ये आपल्याला जाणवली. या दरम्यान मात्र सन्मान दिलाय आणि हेच क्रिकेट खेळावं लागणार. चौकार आल्यानंतर स्ट्राईक रोटेट करणं म्हणजे प्रत्येक षटकामध्ये एक जरी चौकार आला ना हे टार्गेट सहज चेसेबल आहे आणि अतिरिक्त धावा तर येतच आहेत. त्यामुळे एक चांगली सुरुवात अधिराज सत्यविनायक कामोठे संघाकडून आपल्याला पाहायला मिळते. 8 धावसंख्या पहिल्या 3 चेंडूच्या समाप्तीनंतर. सुमित ऑन स्ट्राईक. पहिला चेंडू मैदानाच्या बाहेर बॉक्स आउटच्या स्वरूपात. इथे मात्र सुमितला मैदान सोडावं
क्रिकेट खूप चांगल्या पद्धतीने देखील जयेश हाताळू शकतो. या घडीला स्ट्राईक रोटेट करणं, जास्तीत जास्त स्ट्राईक ऋतिकला येणं फार गरजेचं आहे. कारण एक हाती सामना फिरवण्याची ताकद ऋतिकमध्ये आहे. ते आपण वेळोवेळी पाहिलं आहे. यंदाची वायकट्टा स्पर्धा ऋतिकने देखील गाजवली होती. त्याचबरोबरीने मेलविन चषक ही स्पर्धा, यामध्ये देखील आपल्या कामगिरीचा डंका वाजवला होता. असे दोन खेळाडू मात्र मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. कमबॅक करतो इथे अरुण. अरुणचा पुढील चेंडू फ्लिक केलाय. स्क्वेअर ऑफ द विकेट. एक धाव पाहायला मिळते. धावसंख्येचा धावफलक जर पाहिलं तर 9 रन्स ऑन दी बोर्ड आपल्याला पाहायला मिळत आहेत. म्हणजे चौकारानंतर मात्र अरुणने थोडंसं कमबॅक केलं आहे असं म्हणायला काही हरकत नाही आहे. पॉवर प्लेचं षटक मार्गस्थ आहे. शेवटचा चेंडू या षटकातील. दरम्यान मात्र फुटवर्कचा वापर केला. आखूड टप्प्याचा चेंडू पंच दंडित करतायत. 1+1 धावांचा इशारा पंचांचा असेल आणि 2 महत्त्वपूर्ण धावा इथे पाहायला मिळत आहेत. 11 रन्स ऑन दी बोर्ड. म्हणजे ज्या धावांचा जो एव्हरेज पाहिजे होता 52 धावांचा पाठलाग करण्यासाठी, त्या धावा पहिल्या षटकामध्ये मात्र परिपूर्ण झाल्यात. त्यामुळे नक्कीच सोपं नसणार नाही आहे हे आव्हान ओंकार मालाड संघाच्या गोलंदाजांना देखील. शेवटचा चेंडू शिल्लक. या दरम्यान मात्र कट करण्याचा प्रयत्न बॅकफुटला ढकललाय. येतोय डॉट चेंडू. पहिल्या षटकाची समाप्ती आणि तदनंतर मात्र गेल. ऋतिकची भूमिका या सामन्यात अतिशय महत्त्वाची असेल. सागरचा तिसरा चेंडू. यावेळी मात्र फ्लिक केलाय. सुमेश तेथे होते. एक इझी कॅच.
धावणे सज्ज झाले आहेत. म्हणजे हार्दिककडून आपल्या माहीम विभागात ओव्हरआर्म क्रिकेट, त्यानंतर अंडरआर्म आणि प्लास्टिक क्रिकेट या तिन्ही फॉर्मॅटमधील खेळ जो आहे तो चांगल्या पद्धतीने हाताळला गेला आहे. आणि हार्दिकचा एक वेगळा प्रेक्षक वर्ग आपल्याला माहीममध्ये पाहायला मिळतो. पाहावं लागेल, आज आपल्या घरच्या मैदानावर हिरो बनण्याची संधी त्याला देखील आहे, परंतु ते आव्हान इतकं सोपं नसणार, थोडंसं चॅलेंजिंग असेल. सीट टाईप पद्धतीचं हे मैदान. ग्राउंड शॉट इथे मात्र हार्दिकला खेळावे लागतील. इथे मात्र पहिला चेंडू चकवा दिला होता हार्दिकला काही वेळ, परंतु लेगस्टिकच्या बाहेर चेंडू येतोय. वाईट चेंडू, अतिरिक्त धाव. 14 धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. या दरम्यान फुटवर्कचा वापर, काय फटका खेळलाय, जबरदस्त फटका, फुटवर्कचा वापर केलाय आणि चेंडूच्या पिचिंग पर्यंत पोहोचले. आणि तदनंतर मात्र ताकदीचा वापर न करता फक्त टायमिंग, बॅट मात्र लॉंग ऑफच्या दिशेला फक्त ढकलली. पुश करो आणि खुश रहो. 4 धावा वसूल केल्या आहेत, महत्त्वपूर्ण. या चौकाराची खरं तर गरज होती. तो चौकार आलाय हार्दिकच्या बॅटमधून. या षटकातील 2 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. या दरम्यान तीच चूक. इथे गोलंदाज सुद्धा काही कच्च्या गुरुचा चेला नाही आहे. यावेळी मात्र थोडंसं बॅकफुटला ढकललं, त्याच पद्धतीचा फटका खेळायला गेला हार्दिक आणि तिथे चुकी झाली आहे. येथे तिसरी विकेट 18 या धावसंख्येवर. एक चौकार लगावल्यानंतर इथे स्ट्राईक रोटेट करणं फार गरजेचं होतं आणि तेच नेमकं हार्दिकच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळालेलं नाही आहे आणि चुकी होते. सामना काही 2 ते 3 षटकात संपवायचा नव्हता हार्दिकला. समोरचा संघ एक महाराष्ट्रातील एक बलाढ्य संघ आहे. हे कुठे ना कुठे एक कॅल्क्युलेशन जे होतं ना, हार्दिकला ठेवावं लागलं असतं, परंतु चुकी होते त्याच्याकडून. परंतु कौतुक करावं लागेल गोलंदाज सागर याचं, ज्या पद्धतीने त्याने षटक हाताळले आहे. कारण महत्त्वाचे फलंदाज या षटकात बाद झाले आहेत. धीरज आलेत. याही फलंदाजाकडे खूप चांगली क्षमता आहे. आपण केपीएलच्या स्पर्धेत पाहिलं धीरजची फलंदाजी, काय जबरदस्त फलंदाजी केली होती. या दरम्यान मात्र पहिलाच मोठा फटका धीरजच्या बॅटमधून. तिथे मला वाटतं सनी होते. खूप चांगली फील्ड प्लेसमेंट होती. चेंडू गॅपमध्ये असता तर 4 धावा मिळाल्या असत्या. तुर्तास येते 1 धाव. दुसऱ्या षटकाची समाप्ती आणि 19 धावसंख्या धावफलकर आपल्याला पाहायला मिळते. म्हणजे धावसंख्या काही वाईट नाही आहेत. 10ची सरासरी प्रत्येक षटकामागे आहे, परंतु विकेट्स हे एक चिंतेचं कारण आहे. धीरज सत्यमेने कामोठे संघाकरता 52 धावांचा पाठलाग करीत असताना आता शेवटच्या 18 चेंडूचा खेळ शिल्लक असेल आणि धावांची गरज असेल 18 चेंडू आणि 33 धावांची गरज. पराग शिंदे आल्यात. एक अनुभवाची मोठी शिदोरी त्याच्या पाठीशी आहे. स्थानिक आंबोली क्रिकेट संघ, जय महाराष्ट्र आणि त्याचबरोबरीने असल्फ संघासारखा खूप मोठी सेवा या खेळाडूने दिली आहे. आणि गेली 7-8 वर्ष आपण पाहतो परागला ॲज अ मेंटर, ॲज अ बॉलर, ॲज अ की प्लेयर म्हणून ओंकार मालाड संघाकरता वेळोवेळी खूप निर्णायक भूमिका बजावित असतात. तो पराग शिंदे बॉलिंग ट्रॅकवर आपण त्याला पाहू शकता. हे षटक अतिशय महत्त्वपूर्ण असेल. सामन्याला कलाटणी देणारं षटक असेल. 18 चेंडू आणि 33 धावांची गरज. या दरम्यान मात्र आधी ठरवून खेळलेला फटका आणि तो येतोय अंगाशी. इथे मात्र अनुभव काय असतो पहिल्या चेंडूवर परागने दाखवून दिलाय. चेंडूचा टप्पा जो होता बराच लांब ठेवला आणि बॅटपासून जो चेंडू होता तो बराच लांब. खूप मोठी कसरत धीरजला करावी लागली, टायमिंगपासून वंचित आणि होतोय त्रिफळा उद्ध्वस्त. परागला पहिल्याच चेंडूवर एक मोठं यश धीरजच्या स्वरूपात आपल्याला पाहायला मिळते. आता मात्र इथे कुठे ना कुठे धीरज सत्यमेने कामोठे संघ थोडासा बॅकफुटला जातोय. त्याची जागा करण्यासाठी नक्कीच पुढील फलंदाज राहुल मात्र फलंदाजीसाठी दाखल होत आहेत. राहुलला इथे मात्र नक्कीच धावा चांगल्या उभाराव्या लागतील. त्याचा संघ संकटात आहे.
यावेळी मात्र फ्लाईटने खूप चांगल्या पद्धतीने पिचिंग आणि तिथे मात्र नक्कीच फलंदाज बाद असतील. बॅक टू बॅक दुसरी विकेट्स येते धावचीच्या स्वरूपामध्ये आपल्याला पाहायला मिळते आणि राहुल आलाय आणि राहुल गेलाय अशी परिस्थिती. या षटकाने मात्र या संघाचा कंबरड मोडलाय असं म्हणायला काही हरकत नाही आहे. आता मात्र ओंकार मालाड संघाचा जो विजय आहे तो दृष्टिक्षेपात दिसतोय, कारण महत्त्वाचे त्यांचे बॅटर जे आहेत ते तंबूच्या आश्रयाला परतले आहेत. प्रणय मोरे नक्कीच फार कमी वेळा प्रणय तिसऱ्या षटकामध्ये फलंदाजीला येतील असं कोणालाही वाटलं नसेल, परंतु ती परिस्थिती ओंकार मालाड संघाच्या गोलंदाजांनी निर्माण केली आहे. आता मात्र पूर्णपणे हवेहून बसल्यात. परागचा पुढचा चेंडू या दरम्यान मात्र काय सुरेख असा ड्राईव्ह केलाय. जबरदस्त फटका फार मोठ्या अवधीनंतर पाहायला मिळतो. एक आकर्षक चौकार. शैलेश तिथे होते परंतु शैलेशला देखील हा चेंडू अडवणं कठीण गेलं. येतोय महत्त्वपूर्ण चौकार. 23 अशी धावसंख्या 3 चेंडूच्या समाप्तीनंतर आपण पाहू शकता. अजूनही 29 धावांची गरज आहे. 15 चेंडू आणि 29 धावा. मॅच अजूनही ऑन आहे. 3-4 चौकार जर आले तर नक्कीच सामना जवळ येऊ शकतो आणि ती क्षमता या फलंदाजामध्ये आहे. पाहावं लागेल. यावेळी मात्र चौकाराचा दबाव स्पष्टपणे आपण पाहू शकत असाल. जयेश नाईक इथे मात्र या फलंदाजाला गॅप शोधावे लागतील आणि एक फ्लेक्झिबल खेळाडू आहे. मैदानाच्या कोणत्याही दिशेला हा फलंदाज जो आहे फटकेबाजी करू शकतो. यावेळी फुटवर्कचा वापर, परंतु तिथे खूप चांगली कॅप्टनशिप म्हणावं लागेल. तिथे शैलेश होते आधीच्या चेंडूवर. चौकार गेल्यानंतर मात्र तिथे सागरला तिथे ठेवलं आणि क्विक रिफ्लेक्शन तिथे सागरकडून पाहायला मिळाले. चांगलं क्षेत्ररक्षण आणि अजून एक महत्त्वपूर्ण फलंदाज जयेश नाईक तंबूच्या आश्रयाला. फलंदाजीसाठी मात्र ध्रुव दाखल झाले आहेत खेळपट्टीवर. इथे पराग मात्र धावा फलंदाजास काही देत नाही आहे. एक चौकार जरूर आला. तदनंतर मात्र प्रत्येक चेंडू त्याने डॉट हाताळला आहे. येतोय वाईट चेंडू. 25 धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. आज या संघात कुठे ना कुठे अनुभवाची कमतरता आपल्याला कमी भासली असेल. आकाश गुरव त्याची कमतरता नक्कीच भासली. त्याचबरोबरीने अखिल आणि निखिल पाटील 3 दर्जेदार फलंदाज या संघात आज नव्हते. म्हणजे तो एक अनुभव कुठे ना कुठे आज फलंदाजी करीत असताना आपल्याला आढळला, ती कमतरता. म्हणून एक्सपिरियन्स इज अ बेस्ट टीचर आपण म्हणतो ते उगीच नाही. या दरम्यान मात्र आखूड टप्प्याचा चेंडू शैलेश तिथे होते. चांगलं क्षेत्ररक्षण. 1 धाव आणि षटकाची होती समाप्ती. 3 षटकाची समाप्ती आणि धावसंख्या आपण जर पाहिली 26 अशी धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. म्हणजे अर्धा पल्ला तर खूप चांगल्या पद्धतीने हाताळला आहे. इथे जर विकेट्स असत्या तर मॅच ऑन असती. 6 विकेट्स 3 षटकाच्या समाप्तीनंतर मैदानाच्या बाहेर गेल्या आहेत. त्यामुळे आता या दोन्ही फलंदाजांना खऱ्या अर्थाने एक चॅलेंज असेल, मोठं चॅलेंज असेल. कारण महाराष्ट्राचं क्रिकेट ज्याने यशस्वीरित्या हाताळले तो गोलंदाज शैलेश. आणि इथे मात्र अमनला झेल घेण्याचा मोह काही आवरता आलेला नाही आहे. क्रिकेट आहे, क्रिकेटला तुम्ही कधी हलक्यात घेऊ शकत नाही. कारण इथून जर 3-4 चौकार आले तर ह्या झेलची आठवण तुम्हाला त्यावेळी होईल. तोपर्यंत वेळ निघून गेलेली असेल. पाहावं लागेल. या दरम्यान मात्र प्रणीतचा हा फटका. 1 धाव. म्हणजे मला आजही आठवतो 15 वर्षापूर्वीचा नवाकळ चषक शैलेशसारख्या गोलंदाजाने गाजवला होता. नो चेंडू असेल. पंच पद्मनाभ प्रभू सर दर्शवत आहेत. म्हणजे नवाकळ चषकाची चर्चा 15-16 वर्षापूर्वी झाली होती आणि पहिलं विजेतेपद स्क्वेअर लेग पंच पद्मनाभ प्रभू. या दरम्यान मात्र कट करायचा होता. येतोय डॉट चेंडू. 29 धावा आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि दुसऱ्या पर्वाचा सर्वोत्तम गोलंदाज ठरला होता शैलेश. या दरम्यान 7वी विकेट्स इथे मात्र पाहायला मिळते.
एक दिग्गज आणि लेजंड खेळाडू आहे तो, म्हणजे वयाच्या 40 नंतरही आजही ती क्षमता आहे की विसीच्या खेळाडूंना ते चकवा देऊ शकतात. तो शैलेश बॉलिंग ट्रॅकवर आपण त्याला स्पष्टपणे पाहू शकता. पराग शिंदे म्हणजे 20 ते 25 वर्ष त्यांनी आपल्या आयुष्यातील या बॉक्स क्रिकेटला दिल्यात. तो अनुभव आज मात्र ओमकार मालाड संघाला प्राप्त झाला आहे. भावेश आपल्या विभागातील एक स्थानिक खेळाडू आहेत, जबरदस्त खेळाडू ते देखील आहेत. पुन्हा एकदा डॉट चेंडू पाहायला मिळतोय. टॅप पद्धतीचं क्रिकेट भावेश खूप छान पद्धतीने खेळतात, परंतु जेव्हा ह्या पद्धतीचं क्रिकेट समोर येतं, इथे येतोय मात्र महत्त्वपूर्ण चौकार भावेशच्या बॅटमधून. थोडंसं कॅज्युअल अप्रोच ओमकार मालाडच्या क्षेत्ररक्षकाकडून आपल्याला पाहायला मिळाला. धावसंख्या जर पाहिली 33 अशी धावसंख्या पाहायला मिळते. शेवटचं षटक 6 चेंडू आणि 19 धावांची गरज. पहिले 2 चेंडूवर 2 चौकार जर आले तर नक्कीच सामना मॅच ही ऑन राहील. तर तो प्रयत्न इथे प्रणयला करावा लागेल. 6 चेंडू 19 धावा, पहिलाच प्रयत्न फसलाय. फ्लाईटने बीट केलं, 1 धाव तिथे पाहायला मिळतोय. 34 रन्स ऑन दी बोर्ड. 5 चेंडू आणि 18 धावसंख्येची गरज. भावेशकडे क्षमता आहे नक्कीच, परंतु याचा परिचय द्यावा लागेल. येतोय वाईट चेंडू. 5 चेंडू आणि 17 धावसंख्येची गरज. पहिल्या 2-3 चेंडूवर 2 चौकार येणं फार गरजेचं आहे. भावेशला तो गॅप, तो फटका शोधावा लागेल. अरुण काय जबरदस्त फटका तिथे हाताळला. याच फटक्याच्या शोधामध्ये भावेश होता आणि तो फटका इथे मात्र भावेशकडून सजवला गेला. येतोय महत्त्वपूर्ण चौकार. मॅच अजूनही ऑन आहे मित्रांनो, कारण 4 चेंडू आणि 13 धावसंख्येची गरज अजूनही आहे. 1-2 चौकार जर आले तर नक्कीच सामन्याला एक वेगळी कलाटणी मिळू शकते. यावेळी मात्र कट केलं, पाहावं लागेल तिथे पराग आहेत. येतोय महत्त्वपूर्ण चौकार. मी आधीच म्हटल्याप्रमाणे क्रिकेटला तुम्ही कोणत्याही परिस्थिती हलक्यात घेऊ शकत नाहीत आणि इथे येणारी एक एक संधीचं सोनं भावेश मेहर मैदानाच्या आतमध्ये लागोपाठचे 2 चेंडूवर एक मोठा हल्ला केलाय. सामना होता कुठे आणि आलाय कुठे. 3 चेंडू आणि कंपल्सरी 9 धावांची गरज आहे. क्रिकेटला तुम्ही हलक्यात घेतल्यानंतर क्रिकेट तुम्हाला हलक्यात घेऊ शकतं, अशी परिस्थिती मैदानाच्या आतमध्ये. 3 चेंडू आणि 9 धावांची गरज. भावेश ऑन फायर. मी आधीच म्हटल्याप्रमाणे भावेशकडे ती क्षमता आहे. याच मैदानात नक्कीच तो लहानाचा मोठा झालाय, त्यामुळे या मैदानाची खडा ना खडा माहिती त्याला आहे. अरुण जरी दर्जेदार गोलंदाज असले, परंतु भावेशकडे तो व्यावसायिक गटाचा अनुभव आहे. चांगली फलंदाज सातत्याचं बॉक्स क्रिकेट ते आपल्या विभागात खेळत असतात, त्यामुळे चांगल्या टचमध्ये देखील ते आहेत. 3 बॉल आणि 9 धावा. पहा आधी ते 3-4 चेंडू जर बघितलं ना तर क्षेत्ररक्षक थोडेसे कॅज्युअल अप्रोचमध्ये फिल्डिंग करत होते, परंतु या 2 चौकारानंतर त्यांच्याही कपाळावर चिंतेच्या जे रेषा आहेत ना त्या स्पष्टपणे आपल्याला दिसून येत आहेत. हेच खरं क्रिकेट आहे. शेवटच्या चेंडूपर्यंत क्रिकेट जोवर संपत नाही तोपर्यंत कोणता संघ विजयी होईल हे कुणीही सांगू शकत नाही. पहा इथे जे झटपट विकेट गेले ना सत्यवेना कधीरा कामोटे संघाचे, अजून एक आहे त्या जर 3 ते 4 विकेट जर आता असत्या तर नक्कीच त्या 4 धावा जर ॲड असत्या ना तर एक सामना इझिली खिशात घातला असता. तुर्तास मॅच ऑन आहे. 3 चेंडू आणि कंपल्सरी 9 धावा विजयासाठी. भावेशचा सुरेख असा फटका येतो. बॅक टू बॅक तिसरा चौकार. बार बार लगातार 4 रनों की बौछार. भावेश मेहर ऑन फायर. मी आधीच म्हटल्याप्रमाणे या फलंदाजाकडे ती क्षमता आहे आणि 3 चौकार आणि आता मात्र विजयाचा घास भावेश हिरावून घेतोय की काय अशी परिस्थिती मैदानाच्या आतमध्ये. भावेशची फलंदाजी जर आवडली असेल एकदा जोरदार टाळायला हरकत नाहीये. मॅच जिवंत ठेवल्या शेवटच्या चेंडूपर्यंत. 2 चेंडू आणि 5 धावांची गरज आहे. काय जबरदस्त फलंदाजी केलंय. एकदम क्लीन हिटिंग, प्रॉपर टायमिंग केलंय भावेशने.
इथे आता कोणतीही चूक मात्र ओंकार मालाड संघाला करायची नाही आहे. मी आधीच म्हटल्याप्रमाणे भावेशचा जो झेल होता ना तो आता किती महागात पडतोय पहा. 2 चेंडू 5 धावा. याही चेंडूवर हल्लाबोल करण्याचा प्रयत्न येतोय. अजून एक वाईट चेंडू पाहावा लागेल, परंतु काय घडते इथे स्ट्राईक करण्याची खरंच गरज होती का हे येणारा काळच ठरवेल. परंतु तुर्तास 2 चेंडू आणि 3 धावा. एकदा सामना आवडला असेल तर जोरदार टाळ्या व्हायला हरकत नाही. 6 चेंडू 19 धावा, 7वा गडी बाद झाला होता, परंतु भावेशने मात्र हा सामना गाजवलाय. 2 चेंडू आणि कंपल्सरी 3 धावा करायच्या आहेत. इथून मात्र अरुणला कोणतीही चुकी करून चालणार नाहीये. 2 चेंडू आणि 3 कंपल्सरी धावा करायच्या आहेत. ह्याच नाव क्रिकेट आहे. जसं दिसतं तसं नसतं, म्हणून हे जग फसतं. सर्वांनाच असं वाटलं असेल की ओंकार मालाड संघ इथे आरामात विजयी होईल, परंतु नाही. हे क्रिकेट आहे. जोपर्यंत शेवटचा चेंडू पडत नाही ना तोपर्यंत एखाद्या भविष्यवाणी सुद्धा खोटी ठरू शकते. इथे मात्र एकमेकांना चेक केलं जात आहे. 2 चेंडू आणि 3 धावा. पहिल्या सामन्यात इथे मात्र पाहावं लागेल मोठी झटपट घडते का. फलंदाजाचा निर्णय, माफ करा, पंचांचा निर्णय. त्यांनी मात्र रेफरल सुचवलाय, परंतु मला असं वाटतं की मागच्या चेंडूवर वाईट जर चेंडू होता, भावेशने जी स्ट्राईक आहे ना स्वतःकडे ठेवायला पाहिजे होती. सॉफ्ट डिसिजन जो आहे तो नॉट आउट आहे. नक्कीच तिसरे आमचे ऑफिशियल पंच या चेंडूची मात्र टेहाळणी करतील. अतिशय महत्वपूर्ण डिसिजन असेल. मला वाटतं प्रणयने ह्या चेंडूवर 1 धाव जरी काढून दिली असती ना तर खूप चांगलं झालं असतं, परंतु चुकी होते प्रणयकडनं सुद्धा, हे मान्य करावंच लागेल. परंतु एक चांगली गोष्ट घडते, स्ट्राईकला पुन्हाच एकदा भावेश स्ट्राईकला येतोय. ही एक चांगली गोष्ट अधिरा सत्यविनायक कामोठी संघाच्या दृष्टीने. मी आधीच म्हटल्याप्रमाणे सी सर्कल पद्धतीमध्ये कोणताही संघ कधीही कमबॅक करू शकतो, कारण इथे तिन्ही दिशेला जे आहेत चौकार आहेत. एकदम दिलाची धग 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 ओंकार मालाड संघ आणि त्याच बरोबरीने अधिरा सत्यविनायक कामोठी संघाच्या हृदयामध्ये होत असेल. जो आधी ब्लड प्रेशर 80 ते 120 मध्ये होता ना तो आता 150च्या आसपास असेल. हा तो क्षण आहे. ही 1 धाव अतिशय महत्वपूर्ण असेल. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 1992 साली तिसऱ्या पंचांची म्हणजे तिसरा पंच जो आहे ना तो अंमलात आणला गेला आणि त्यामध्ये सचिन रमेश तेंडुलकर ही पहिली विकेट होती आणि ती विकेट घेणारा क्षेत्ररक्षक कोण होता तर जॉन्टी रोड्स. इथे मात्र फलंदाज बाद. नक्कीच फार दूरवर होते आणि तिथे थोडेसे चांगले एफर्ट्स येणं फार गरजेचं होतं. भावेश मेहर उर्फ ब्रावो या टोपण नावाने नक्कीच आपल्या माहीम विभागात ते प्रसिद्ध आहे. भावेशने इथे स्वतःला सिद्ध केलंय. प्रसिद्ध तर तो होईलच, परंतु या चेंडूवर 2 धावा अथवा चौकार घेणं फार गरजेचं आहे. दबाव दोन्ही इंडला आहे, परंतु तो सर्वोत्तम क्रिकेट खेळेल तो इथे मात्र विजयी होईल. हा 1 डॉट चेंडू अतिशय महत्वपूर्ण होता. इथे 1 चेंडू आणि 3 धावा तर मला वाटतं धावून तर होणार नाहीयेत, त्यामुळे कंपल्सरी 4 धावा करणं फार गरजेचं असेल. इथे एक्स्ट्रा चेंडू सुद्धा टाकून चालणार नाहीये अरुणला, त्यामुळे अरुण सुद्धा जास्त दबावत असेल. भावेशचं कौतुक करावं लागेल ज्या पद्धतीने त्याने जे फुटवर्क केलंय ना, म्हणजे चेंडूच्या पिचिंग पर्यंत तो पोहोचलाय आणि टप्पा पडायच्या आतमध्ये मात्र त्याने खूप चांगल्या पद्धतीने मागचे जे 3 चौकार जे हाताळले आहेत ना ते खूप चांगल्या पद्धतीने प्रेशर हँडल करणं या सिच्युएशनला फार महत्त्वाचं ठरतं. आणि दबावाच्या क्षणी ज्या खेळाडूला प्रेशर हँडल करणं जमतं तो संघ नक्कीच विजयी होतो. पाहावं लागेल.
सर्व गोंधळ माजले ओंकार मालाडच्या चमूमध्ये. 12 चेंडूत ज्या 23 धावा होत्या तिथून असं वाटलं होतं की आपण सहज सामना खिशात घालू. भावेशने जी तुफान फलंदाजी केलाय ना, सैरा बैरा करून सोडलाय. म्हणजे आपला शिवाजी महाराजांच्या इतिहासातील संताजी आणि धनाजी ज्याप्रमाणे घोड्यावर येऊन मुघलांचा जसा म्हणजे त्यांना काही कळायच्या आतच जे काही धुमचक्री गाजवली होती त्याची आठवण करून देताना हा फलंदाज. एक चेंडू आणि कंपल्सरी 3 धावांची गरज. चौकार जर आला तर नक्कीच भावेश हा त्याच्या आयुष्यातील हा सर्वोत्तम सामना असेल. भावेशचा जरूर हा फटका पाहावा लागेल नाही. सुरेशच्या सेफ हँडमध्ये एकदा भावेशसाठी जोरदार टाळावायला हरकत नाहीये. शेवटच्या चेंडूपर्यंत त्याने मॅच ऑन ठेवली.